तर हॅलो गाईज, आज आम्ही जाणार आहोत कोल्हापूरला. अ, चालत जाणार आहोत आणि ते आमच्या जवळच एक नरडोहे म्हणून एक गाव आहे. त्या गावातून आम्ही आमची जर्नी स्टार्ट करणार आहोत आणि असे चालत चालत आम्ही संध्याकाळपर्यंत कोल्हापूरमध्ये पोहोचणार आहोत. तर आम्ही इला नरडोह्यामध्ये आणि नरडोह्यामधून आम्ही आमची जर्नी स्टार्ट करतो चला गाव. सो आज आम्ही इथून चालण्याला स्टार्ट करणार आणि आता वाजलेत संध्याकाळी काहीतरी 5:45 वाजलेले असतात आणि 5:45 वाजता आम्ही इथून चलाक सुरू करतो. आमका भरपूर टाईम लागतो वरती जाऊ का. आणि अशी आमची जर्नी सुरू झाली. आता मी नरडोह्यात आहे. सो इज द व्ह्यू. व्ह्यू केवढं खास नाही अजून, बट पुढे गेल्यावर व्ह्यू अजून खास येतो. बट त्यासाठी पुढे व्हिडिओ बघित राहा. तर वाटेत आमका एक मंदिर गावलेला असा आणि त्या मंदिरापासून आम्ही पुढे चलाक सुरुवात केला. तर आता आम्ही चढावाक लागला असावं आणि आता आम्ही वर चलत जात आहोत. सो थोडं वरपर्यंत जाऊन काही जाऊन व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे, कारण की रस्तो खूप खराब असा आणि चला कोदड जमत नाही. तर अजून बराचसा चलाचा असा रस्तो खूप चलता तसं लांब लांब होत जाता. अजून खूप आता संध्याकाळ पण झालेली. आता थोड्या वेळात अंधार पडत. आता अंधाराची बॅटरी घेऊन आमक वरती जाऊया. सो एकदा त्या वरती पोचला की मग होय सगळं व्यवस्थित. सगळेजण हळूहळू चलत येतात तकडसून. आम्ही चलत चलत खूप पुढे येला आणि आता काय रस्ता संपतच नाही. तर अजून आम्ही चलताच आहोत. झालो अर्धा तास झालो. आम्ही अजून वाटेतच आहोत. सो चलत 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 आम्ही अजून हळूहळू पुढे जातो आहोत. आणि अजून आम्ही डोंगराच्या पायथ्याशी असं म्हणजे आमचं वरती पोचा खूप टाईम लागतो. सूर्य पण आता बुडता आणि आता अंधार पण पडतो. त्याच्यामुळे अजून थ्रिलर होतं या जर्नीमध्ये. तर ही जर्नी खूप अशी भारी होत चाललेली आहे. गाईज हे फणस लागलो फणसाच्या झाडाक. तर आम्ही आता चढावाक लागलेले असावं आणि इथून चढावर चढायचो पूर्ण डोंगर पार करूचो आणि आता एवढ्यातच दमा झालेला असा. आणि तर आत्ता आम्ही चढावाक लागलेला असा आणि इकडे पूर्ण डोंगर पडलो वरती चढाचो आणि हे सगळे हळूहळू चढतात वरती आणि मी सगळ्यांचं पाठणं असं आहे. सो खूप दमा झालेला, घाम पण फुटलेला असा आणि अजून वाट बाकी आहे. आता ही अर्धी पण नाही झाली आहे आणि आत्ताच दमा करायला. चढता चढता आम्ही खूप वरीला असावं आणि आत्ता सगळे धाप लागलेले असा, कारण की चढाव खूप मोठं असतं. खूप गेलो तर एकदम म्हणजे असं 60 डिग्रीपर्यंत चढायचं लागतं. सो चढत चढत वरती जातला हे सगळे वरती चालतात आणि लवकरच आम्ही वरती पोहोचतलो. आता संध्याकाळ पण झालेली असा. तर 5:45 आम्ही निघालो. अर्धा तास झालेलो असा आणि इथपर्यंत येला. अजून आमका 1 तास तरी लागतो वर चढाक. सो ही जर्नी खूप मोठी असा आणि इशी आम्ही वरती चढत चढत जातलो. तुमचं काय म्हणणं, कसं वाटतं तुमका? कसं काय वाटलं तुम्हाला? एकदम भारी वाटला. आम्ही थंडगार वाटला. वनवेत गारव्यासारखे वाटतं जरा. अजून ह्यो डोंगर असं चढाचं वरती. यांचा खरा पात्र दिसता. नायक आमचा पात्र असा, त्याचा असं होता डान्स असा आणि आमचा एक पात्र पुढे गेला नाही त्या गणपतीचा असा तळीवाली पुढे गेली. ओके चला. माडी गणपती हा आणि या असा काय काय घातला सैतान हा काय. चला आता रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. चला गाईज बरंच सो चढाव चढान आम्ही आता वरीला असो आणि अजून वर चढायचा असा आहे. डोंगर काय संपत नाही. तर आता भली वाट लागता, चढावाची वाट संपली जरा. सो इथून आम्ही पुढे थोडे हळूहळू चढत जातला. तर आता आम्ही बरेच वरती चढत तिकडे घाम फुटायला लागलेला आणि फुल घाम येता आणि घामाघूम झाला होता. इथून आम्ही आता एवढा एकतर वजा हा पाठीवर आणि या वजा घेऊन आम्ही आता वर जातला. बघूया दमा लय झाला पण आज जाऊचाच. गाइस अभी चलते हैं आगे. तर आता पुढे जोरात 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 जातो आम्ही आता स्पीडने, कारण की अंधार पडायच्या आधी वरती पोचाक होया. तर आता एकदम असा 60 डिग्रीचा परत चढावा लागलेला असा आणि सूर्य पण मावळलेला असा. आता फक्त जरा उजेड बाकी आहे. अजून खूप वरती चढायचा
तर आता खूप वर चढाव चढाव असा होय, जरा विश्रांतीसाठी बसलेले आहेत सगळे, क्षणभराची विश्रांती. आणि आता जरा जंगलाचा भाग आहे आणि सूर्यास्त तिकडे झालेलो आणि सो आता मी असे बरेच चढांवर येलेला असा आणि डोंगर चढून खूप असं दमून लागलो. मला जरा पाणी बिणी पिऊ बसलो आणि आता आहे ना आम्ही वरती चढाक सुरू करतलो. अजून वरती डोंगर बाकी असा खूप चढायचो. सो अजून आम्ही अर्धवाटेक पण नाही पोचलो आणि अजून असं खूप लांब जायचं. सो पुढची जर्नी मी रेकॉर्ड करेन. सो आता डोंगर चढून आम्ही वर येलो आणि परत आता जरा थांबला. सो थोडी अशी विश्रांती घेऊन आता आम्ही परत वरती चढावं लागतलो, कारण की डोंगर आम्ही चढताव पण तो संपतच नाही. आणि असं आता आम्ही जरासे थांबताव. सो असं भारी डोंगर बिंगर असून व्ह्यू वगैरे भारी येतात आणि इथून असं आम्ही पुढे जाऊन व्हिडिओ पण काढूचो असा. तो आता इथून आम्ही चढाक सुरू करतो. सो परत आम्ही आता हळूहळू डोंगरवरती चढाक सुरुवात केला. सो असं हळूहळू चढत आम्ही जाताला. अंधाराचा जरा पडाक सुरुवात झाली आणि सूर्य मावळला तरी पण अजून उजेड भरपूर असा, कारण की आम्ही आता डोंगराच्या वरती टोका केला. सो या डोंगराची उंची खूप असा, 1 तास लागलो आमका आणि अजून लागतो वरती अजून डोंगर चढायचो. सो नेक्स्ट जर्नी रेकॉर्डेड. अजून चढाव बाकी आहे खूप आणि नजारा थोडं दिसायला लागलेलो. तो बघा अजून आम्ही आता अर्धवाटेत लाव आणि नरडव्याचा नजारा बघा. सो त्या मंदिरापासून त्या मंदिरापासून आम्ही इथपर्यंत चलत येला. 1 तास लागलेलो असा आमका. एक कोकणचा सह्याद्री पर्वत असा आणि आम्ही चढण आता वरी लाव जी लाईट आहे ना चलत येला इथपर्यंत. 1 तास लागलेलो असा. हे अजून चलत गाईज आम्ही वरती इला असा. सूर्य बुडालो आता थांबलेले आहेत. सो इकडे सूर्य मावळलेला असा आणि इकडे चंद्र इलेलो असा आणि मस्त व्ह्यू मस्त हा, पण आता दिसत नाही ते का दिसतात नरडव्याचे ते लाईट येत. तिथून आम्ही चलत येलो आणि येऊन आता जरा थांबलो आम्ही आता आणि इथून आता आम्ही जरा पुढे जातो. गाईज हे चाय ब्रेकसाठी जरा थांबलेले असा. वरती माळावर येलो एकदम मारा ना, अंधारामुळे आता काय दिसत नाही हा. कोकण आताच पार केला आणि आता आम्ही कोल्हापुरात इलेला असा. तर गाईज आम्ही आता वरती माळावर इलेला असा. आताच कोकण पार केला आणि आता आम्ही वरती घामाघूम झाला खूप आणि आता आम्ही आता असे वरती कोल्हापुरात इलो. खूप घामबिम फुटलो इकडे आणि आता आम्ही जरा चाय पिऊ बसतो सगळे. सो इथून आम्ही आता पुढे जातो. पुढे पण उचलाचा खूप अंधार झालेला असा आणि वाट पण दिसत नाही. सो फ्लॅशलाईट शिवाय काय समजत नाही. सो आम्ही आता जातो पुढे. सो इकडे मस्त आहे की माळरान ओपन दिवसा डिओक एकदम भारी हा स्पॉट आणि सो ओपन पूर्ण आकाशावरती. तर आम्ही सगळेजण ह्या माळावरनं हळूहळू चलवायला सुरुवात केला असा आणि इथून आम्ही पुढे चलत जातलो, कारण की पुढे आमकां एक गाडी नेऊ घेतलेली आहे आमच्या निवासस्थानी जाऊसाठी. सो आम्ही इथे जाऊन राहतो. असे चलत जात आहोत. गार वाटतं असा आणि ह्या मासोळ घेऊन मासे बिशे घेऊन सगळे आम्ही जातो. भरून घेऊन येतो असं. हो वाटावर आम्ही बनवतो लाव. ओके. पुढे अंधार पडलो काय दिसत नाही. हो अंधार पडलो आम्ही 4च्या नंतर चढलो, त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळची मजा घेत आम्ही सो सूर्यास्त बघित वर चढला. नेक्स्ट मुक्काम आमचा आहे नाईकवाडी आणि नाईकवाडी हो चांदमवाडी मुक्काम चांदमवाडी आहे आणि आम्ही आत्ता नाईकवाडीमध्ये जात आहोत. तिकडे गाडी येणार न्यायला. सो इकडे प्रवासी हे यांनी पिशवी डोक्यात लावल्याने डोक्यात जास्त ताण दिसता डोक्यात. आत्ता आम्ही खूप वाट बघून असं म्हणजे 15 मिनिटावरती वाट बघितला आणि आता आमची जी गाडी येणार होती ती गाडी इलेली असा आकडीची पिलेली असा नाही आमका आणि पुढचा व्हिडिओ पुढे जाऊन काढताना गाडी इली. तर आता आम्ही गाडीत बसलो आणि आता आम्ही गाडीतनं घरात जातलो. सो घरात पोचतलो थोड्या वेळातच गाडीमध्ये असाव आणि मी आता जाणार आहोत घरी. हा घाटावर जरा हे घ्या, यांचं जरा दोन शब्द जरा बोला आपले काय ते शब्द. आता बघा घाटामधून येऊन जरा रसा बकऱ्याचा खाला आणि आता शेकोटी पेटवली. जरा थंडी जास्त आहे तिकडे. बघा कसं वातावरण एकदम मस्त शांत आहे. आता तुम्ही बोला काय. काजू बघा घाटावरती काय लागलं. काजू अंधारावर दिसत नाही.
काजू दिसत नाही सकाळी तुम्हाला दाखवतो. उद्या सकाळी काजू उद्या सकाळी दिसण्यात येतील. आणि इकडे आमचे तापत्या छोटस आहे तापत्या रक्ताचे माणूस काम करतायत. या साईडला तर आम्ही आता आमच्या निवासस्थानी जागी पोचलेलो असं. आमचे निवासस्थान जागी भारी असं एकदम. आणि आता आम्ही अशी शेकोटी पेटवलो. सो आम्ही आता जे झोपतलाव ती जागा तयार करतो, कारण की एक आम्ही अशी म्हणजे एक जागा तयार केलेली असं झोपासाठी. सो आणि आता जरा थंडीचं वातावरण आहे, घाटावर जरा थंडी आहे आणि ती थंडी पळूसाठी आम्ही जरा अशी आग पेटवलो आणि याकडे थोडा काम चालू आहे. सो आता झाला की त्याच्यानंतर डायरेक्ट झोपायचा.